समर्थ हे लागत होतं मला. ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान आणि नाही करणारे विष्ठा भोगल्याचं पातक त्यांना लागतं म्हणून एकादशी व्रत झालं. पण इथे नारा महाराज त्या ठिकाणी पूर्वार्धात सांगतात, त्या ठिकाणी उत्तरार्धात की बाबांनो या ठिकाणी आम्हाला एकादशी व्रत आहे. आमचा देव केशव आहे, कारण केशव हा देव महाराज या ठिकाणी 24 असणाऱ्या देवाच्या असणाऱ्या त्या नावामध्ये तो आहे. केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा भाई अण्णो जे प्रार्थनेचा भाग आहे तो गोबरायचा त्याच्यामध्ये खेळावालाय. सकल देवा आधी देवा कृपाळू आधी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा असा जो केशव आहे तो आमचा देव आहे. आम्ही त्याच्याशिवाय कोणत्या देवाला मानत नाही. आणि आमचं तीर्थ कोणतं आहे तर तुळशी तीर्थ आहे. तुळशीचं थोडं महत्व सांगतो पुढे चालतो आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तुळशीला एवढं महत्व काय याचं कारण सांगतोय. तुळस ही काय सांगो तुळशीचा महिमा एवढा महिमा आहे तुळशीचा. मग ही तुळस होती कोण, हिला एवढं महत्व प्राप्त का झालं. हिंदू धर्मामध्ये आपण केवढा बंगला बांधला, केवढा घर बांधलं आणि त्या बंगल्या पुढे जर तुळस वृंदावन नसेल तर माफी मागून बोलतो की ते घर नसून स्मशान वाटिका आहे. विठ्ठला विठ्ठला तुळशी वृंदावन आणि ते स्मशान सापडत कशी तुम्हाला माहित नाही होऊ शकत. सर्वांगीण गुण त्यांच्याकडे आहे आणि जिथल्या तिथं समर्पक जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते जाना नाही ते स्मशान गृह जाना. म्हणजे याचा अर्थ ते घर नसून एक स्मशानवट आहे. म्हणून तुळशी वृंदाचं महत्व आहे. विठ्ठला असा तुळशीचा महिमा आहे. तुम्हाला एक चरित्र सांगतो. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबार आहे आणि त्या ठिकाणी पहिले असणारे पश्चिम महाराष्ट्रातले नंबर 1 श्रीमंत होते. त्यांच्या घराण्यामध्ये सावकारकी होती ओलोबाच्या काळामध्ये. पण काही कालांतराने त्यांनी धन वाटून दिलं सगळं. या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची कर्ज माफी करणारे पहिले जगद्गुरु तुकोबार आहे. पहिली कर्ज माफी हो आता याने केलेत नवल नाही. पहिली कर्ज माफी तुकोबाराने केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी 18 दरिंद्र त्यांना प्राप्त झालं असं ते म्हणतात. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके हे प्रमाण आहे. मग ते पाहून या देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि काय राजा आहे महाराज, काय राजा होऊन गेलाय. राणा महाप्रताप सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर. अहो समाज असू द्या कोणता आहे पण त्या ठिकाणी व्यक्तिमत्व काय आहे.
या लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे, पण समाजाचं हित समाजाचं कल्याण चिंतिलं आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना गोष्ट आली, जगद्गुरु तुकोबारायांची असणारे फार असणारी तारांबळ झाली, गरिबी झाली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कारकून, घोडे, आपदागिरी, सोनं, पैसा आणि त्या ठिकाणी कारशोकाकडे पाठवलं. मग ते सेवक ज्यावेळेस घेऊन गेले आणि त्या असणाऱ्या तुकड्याचं घर विचारत देहू गावला गेले आणि त्या ठिकाणी तुकोबारा त्या ठिकाणी भजन करत आहे, विना आहे, चपळे आहे आणि ते असणार समोर ठेवलं. ठेवल्यानंतर तुकोबारा डोळे उघडलाय, कोण आहात आपण? लय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कारकून सेवक आहोत. बर, हे काय आहे? हे तुमचं त्या ठिकाणी राजाला काहीतरी माहीत झालं, फार तुमची तारंबळ आहे, गरिबी आहे, तुमच्या पूर्ण कुटुंबात अंगावर घ्यायला कपडा नाही, एकच गोधाण्याची दानातून आहे आणि हे कुठेतरी त्यांच्या कानावर गेलं आणि महाराजांनी तुमच्या करता हे पाठवलं. त्यावेळेस महाराजांचे उद्गार आहे, ये रयुत तुमचे धन असं म्हटले. त्या ठिकाणी एक पत्र घेतलं, पत्र पाठवलं राजा छत्रपती शिवाजी महाराज, हे परत घेऊन जा म्हटलंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 2-3 अभंग लिहून पाठवले. महाराज, या ठिकाणी मला तुम्हाला द्यायचंच आहे, तर एक द्या म्हटले की असणार तुम्ही कंठामध्ये या ठिकाणी कंठी मिरवा तुळसी, तुळशीचं महत्व. आणि व्रत करा एकादशी. आता ती तुम्हाला मी जास्त कथा लागत नाही, जालिंदराची फार मोठी कथा आहे, पण एकादशी आपल्या असणाऱ्या हिंदू धर्माचं दैवत आहे, आपल्या हिंदू धर्माचं तीर्थ आहे. आपण कुठे तीर्थला नाही गेला, कोणत्या यात्रेला नाही गेला, रोज सकाळी स्नान झाल्यानंतर आणि हरी हरी रामकृष्ण हरी केशवा माधवा म्हटले आणि त्या वृंदावनामध्ये जाऊन तुळशी वृंदावनासमोर जाऊन एक तांबर पाणी टाकून 1, 2, 3, 5 प्रदक्षिणा केला तरी सगळ्या तीर्थाचं पुण्य प्राप्त होत आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नारा महाराज म्हणतात, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. मग काही त्या ठिकाणी लोक समोर होते, म्हणले महाराज एवढंच आहे का, बाकी काही उद्धाराचं साधन नाही का? त्या नारा महाराज म्हणले भरपूर आहे, पण आम्ही बाकाच्या साधनाला तिलंजली दिली अभंगाचं दुसरं नेने बासादन नेने बासादन साधन भरपूर आहे, पण ते साधन सोपे नाही, ते अवघड आहे. योग, याग, जप, तप, तीर्थ, व्रत
हे सोपं आहे का काका? आबा मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचने लागे शरीर ते गावे. जर काशी मध्ये एखादा पापी माणूस जरी मेला तर मारावं लागतो तेव्हा मुक्ती आहे. बरं एखादा माणूस तुम्ही 2 धाम हे केले 2 बाकी किती घडले केले बद्री केदारनाथ केला केले कस काय तिकडे वातावरण हिमवंतू दोष खाये परी जीविताची म्हणजे करू नये असं मला म्हणायचं नाही पण तिकडलं वातावरण पाहिलं महाराज. अरे काय दरी डोंगर म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात दोष खातात पाप घालतात पण जीवित्वाची हानी देखील होण्याची दाट शक्यता असू शकते. म्हणून या ठिकाणी सोपं वर्णन आहे की या ठिकाणी नामसंकीर्तन कीर्तन कारण कीर्तनाचे बरेच भाग आहेत. लीला कीर्तन पुन्हा स्वरूप कीर्तन आणि हे कीर्तन आता लीला कीर्तन स्वरूप कीर्तन हे तुम्हाला थोडं सांगतोय. लीला कीर्तन आमच्या मी आळंदीला 84 ला असताना आणि जयराम बाबाच्या असणाऱ्या सिद्ध बेटावर आणि त्या ठिकाणी लीला कीर्तन करणारे लोक आले होते. लीला कीर्तन त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी रामाचं जर त्या ठिकाणी त्यांना कीर्तन करायचं तर हुबहुब राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वशिष्ठ सीता हे त्या ठिकाणी आणि पार्ट घेऊन लोकांना त्या ठिकाणी दाखवणे हे लीला कीर्तन आहे. असे बाकीचे कीर्तनाचे प्रकार आहेत पण या कीर्तनापेक्षा इथं त्या ठिकाणी साधू संतांनी सोपं कीर्तन सांगितलं आहे. सततम कीर्तन तस्य दृढव्रतः याच्यावरल्या वया पाहून घ्या. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रहिताचे जे नामाचे नाही पापाचे आणि कोणलाही करता येतोय तुम्हाला सर्वांना करता येतं. आता हे कीर्तन नाही बरं का हे कीर्तन कसं अवघड आहे हे प्रबोधन आहे. हे तर एक एक शब्दाला जपून वापरणे कारण एक जरी शब्द केला तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. म्हणून असं कीर्तन तुम्हाला आम्हाला कीर्तन कसं जमायचं ना कीर्तन हे नाही कीर्तन त्या ठिकाणी आपण रोज हरिपाठ घेतो ते कीर्तन आहे. आणि त्याच्या असणाऱ्या शेवटच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकडले की बुवा ते कीर्तन आहे ते नामरूपी कीर्तन हे सोपं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून ते सोपं साधन तुम्ही करा. नाम जपू यज्ञ तो परम बाधून सके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम प्रब्रह्म वेदार्थे. मग ते नाम घेताना नामसंकीर्तन करताना काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उतरती सोपे वर्म आम्हा सांगितले सत्ती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हे कीर्तन तुम्ही करा आम्ही ते कीर्तन करतोय असा त्या ठिकाणी सल्ला नारा महाराजांनी दिला. आणि नंतर त्या ठिकाणी असणार नारा महाराज सांगतात हे करीत असताना हे आपण स्वतःच्या असणाऱ्या मनाने करायचं नाही कारण आपण स्वतःच्या मनाने केल्यानंतर तिथे त्या ठिकाणी ते यथार्थ स्वरूपाने भगवंताला प्राप्त होत नाही. विठ्ठला विठ्ठला मनोमार्गे गेला तो येथे किंवा तेथे मुखला. म्हणून मनाच्या मार्गाने कोणतं साधन करायचं नाही. त्याच्याकरिता त्या ठिकाणी एखाद्या असणाऱ्या संत सहवासामध्ये संत संगती जाऊन त्या ठिकाणी ते साधन करायचं अभंगाचं तिसरं चरण. संत संग निरंतर संत संग निरंतर संत संग निरंतर संत संग निरंतर धन हे भांडार प्रेम धन हे भांडार आणि धने नो संत सहवास अति महत्वाचा आहे. तुम्हाला ज्ञान कमी जास्त असेल हरकत नाही तुम्हाला बाकी कमी अधिक असेल हरकत नाही पण सहवास आणि संघ महत्वाचा आहे. सांगून जाईल पुढे 2 दृष्टांत त्याच्यावर सांगणार तुम्हाला वेळेच्या आत सोडणार
कारण मला हे अजून 2 तास पुढे जाणं आहे. 6 वाजता निघलो, इथं 2 तास यायला लागले म्हणून. परंतु माझे काम काकाला माहिती आहे. मी दिलेली सेवा त्या ठिकाणी काकाने चांगलं अनुभव घेतला. लोक आमच्या, आता आम्ही पैठणला फडार होतो, आम्ही ज्या दिंडीत होतो, किती लोक होते काका? फक्त टाळकरी 2-4 चांगले आल्यामुळे, पण आपण सेवा जेवढी पाहिजे तेवढी केली. आमचा हा भाव आहे. म्हणून तुमचा मी कुचराईपणे करणार नाही. किती दूर जाणं असला तरी तुमचा वेळ पूर्ण तुम्हाला देणार आहे. 2 तासाच्या सोडित नाही आणि 2 तासाच्या पुढे जात नाही. बाकी आमचा विचारच नाही काही. ते काही विचारलं नाही काकाला कसं काय बाकीचं, कारण तो वेगळा भाव आहे. असं म्हणून इथे संत संगती निरंतर प्रेम धन हे. आणि प्रेमानं जर करायचं तर बाकीची पंचायती कशाला करायची? नाही तर काय काय महाराज लोक महाराज असं सांगतो, बाहेर कीर्तन सांगतात, इतक्या किलोमीटरवरून आलो, एवढ्याच डिझेल खर्च झालो, लोक तर्क लावतात. पण ती सांगायची गरज नको आहे. असं संत संगती निरंतर पाहिजे. उगाच आलं म्हणा तर गेलं क्षणाला, नाही तर टोपलं टाकलं पालथून बस, याला अर्थ नाही. समज तुझी. आमच्या गावात मोठा सप्ताह चालू आहे. जेवाला पंगत म्हणली की किती गणेश, कीर्तनाला महिला मंडळ बिचारे, महिला मंडळ 4 पट आहे काका, आणि 2 पट माणसं नसते. म्हणजे बाकीचे गेले कुठं? म्हणजे यायचं असं, जेवाला आधी, झपाला मधी, कीर्तनाला कधी मधी कधी मधी. विठाला विठाला अरे ज्याची पोळी खाली त्याची टाळी वाजली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी त्याचं फल प्राप्त होतं. नाही तर लोक तथास्तू खातात, थंडाटून झोपतात, आणि उद्या सगळे म्हणतात डगे नाना, अरे रात्री आवाजच बरोबर नाही आला, राहतो मग झोप येईल, आणि तिथून म्हणतो आवाजाची अपेक्षा करतो. म्हणलं मीच कमी केलता, तुमच्या मूर्खाला त्या ठिकाणी कशाला अवकाला घालायचा? अरे इथं या ना, मंडपामध्ये या, ज्याच्या नावाने आपण त्या ठिकाणी आणि खातोय त्याच्या नावाने कुठेतरी टाळी वाजा, त्याच्या नावाने कुठेतरी श्रवण करा, त्या ठिकाणी फळ मिळेल, नसता जीवन उद्ध्वस्त होईल. याच्याकरता संत संगतीची निरंतर गरज आहे. आणि संघ जेवढा महत्वाचा आहे तेवढं बाकी काही महत्वाचं नाही. महाराज एवढं रामायण घडलं केवळ संगतीमुळे घडलं. एक काही त्या ठिकाणी राम असणारा राजावर बसणार म्हणून सोन्याची माळ करून ठेवली होती महाराज. उद्या माझा राम त्या ठिकाणी असणारा असणारा होणार आहे, माझी माळ त्या ठिकाणी गळ्यात घालणार आहे. आणि आदल्या दिवशी एका बाईची संग झाली, तिचं नाव मंथरा. आता तिथे एकच होती. कृष्णपुरवाडीत किती असतील, शिरसवाडीत किती असतील, पळशीमध्ये किती असतील. एका मंथराने एवढी घाण केली, हिवराच्या झाडाखाली बसली आणि त्या असणाऱ्या कैकेला म्हणली, अगं तू राजा दशरथाला एवढे सहकार्य केलं, शुक्राचार्याच्या असणाऱ्या सोबत युद्ध केलं, आग मोडला होता तेव्हा हात दिला, 2 वर तुला दिले, आणि तू बावळी का म्हणले? तुझ्या मुलाला राज्य मागून घे आणि त्या रामाला वनवासाला पाठव. तिच्या असणाऱ्या मतीत राज्यात बदल झाला. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम आहे. आपण वाईटाच्या संगतीत गेलो, वाईट गुण लागणार नाही महाराज. पैसता चोराचे संगती होय तैशी त्याची. 5-10 मिनिटं पुढे गेलं चालन का? चालन का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण गडबड मला पाहिजे, पण तुम्हाला जर जड केलं तर मला उद्या तुम्हाला फक्त झोपेला आवरा, बाकी तुम्हाला पायाचा असलं पाय लांबला तरी चालेल. आता भरोसा नाही. आता मी घरापर्यंत असतो, माझा भरोसा नाही, आणि तुमचा तरी काय? की शिका की सुका भरवसा, भरवसा काय आता कोण आणि यावचिता. काल विचित्र आहे, कालाचा महिमा अवघड आहे. हो, रात्रंदिवस खोकी तो तुम्ही सावध असा.
असं मारलंय आमच्या दोघांकडं आणि माग राहिलो आणि तो तिकडा पिंगळा आला महाराज 55,000 लोक रुपयाला पंगळा विकू लागला किती 55,000ला. आता पिंगळा भजन खरं ते काकड्यातलं भजन सकाळचं जाऊ दे तो आपण त्याचं नशीब आदर्श नाही पण लोक एवढे बावळे झाले आपण कसा सुटतो काय सुटतो त्यात लक्ष नाही महाराज पिंगळा हिरा सकाळी काकड्यात ऐकला पिंगळा माघारी बोली पिल्लू आहे आबा असे पिंगळे आता माझ्या काय पण तसं काकड्याच्या पेक्षा भारी आहे म्हणजे आम्ही पण ते म्हणजे नाना आपला अदृष्ट असं मला तो भाग सांगायचा नाही आणि विनोदाचा भाग नाही मी सांगतो रात्रंदिवस गोकीतो तुम्ही सावध असावा भरोसा नाही माणसाला म्हणून कल करण्याचे आज करण्याचे अभि माणसाने परमार्थ लवकर तातडीने केला पाहिजे करू होईल हे आपल्या हातात नाही म्हणून त्या ठिकाणी तातडीने केला पाहिजे आणि सांगायचं तात्पर्य याच्यासारखा आनंद कशात नाही कोण किती कोटा दिस असेल मावशी तुम्ही किती सिग्नल दिल्या मी माझ्या टायमात शब्द सोडणार नाही विठाला विठाला तुम्हाला नमुने म्हणून सांगितलं 1-2 आणि हा आनंद काका आणि वारी त्याच्यात घेत असतो भरपूर हो नाना तुम्ही चला आम्ही सोबत आमचं कसं आता माझ्या गावचा सप्तम तुमचा सोबत आला म्हणून नाही आम्हाला तिकीट मी काकडा बी करतो आमचं काय नाही कोणती सेवा करायची आणि आनंद घ्यायचा तुम्ही म्हणजे हरिपाठ तर हरिपाठ काकडा तर काकडा चाल तर चाल कीर्तन तर कीर्तन रामकथा तर रामकथा आम्ही दोघं एका जातीचे आहोत कळलं तुम्हाला एका जातीचे माझे जातीचे मज भेटू आवडीची धनी ही जाती बरं का तुम्ही जातान मराठन परदेशी चंबरण कुंभार हे नाही इथं संप्रदाय जाती नाही याता याती धर्म नाही विष्णुदासा कबीरा मोमीन लती मुसलमान जगाच्या पाठवर एक वारकरी संप्रदाय आणि उगाच येते त्याचे नाद लागून तुम्ही घातले ना चांगले चांगले मातीत हे संप्रदाय उदाला येते आणि कुठं जाते माग तो संप्रदाय होता ना बापू बापू कोणी सध्या जेलची हवा खाते आमच्या जालन्यात माझा एक मित्र होता बरं का मनोहरप्पा गवळी त्याच्या घरी मी जायचो त्याच्या कडले सगळे बापूचेच फोटो आसाराम बापूची आसाराम बापू गेला सगळं केलं म्हणजे संप्रदाय उदायला येते आणि मातीत जाते आता कोणतं वार आलं ना ते खरंच काय वार आहे महाराज काय मूर्ख लोक आहे आपण बोले भोळे भाडे असे कुठले त्याच्यामध्ये हे ठोकळे हे घोटाळा करणारे चारा घोटाळा सगळं घोटाळा काय संडास घोटाळा आणि हे तिथं जाऊन गुंतले आणि किती मूर्खपणा आहे अरे हा वारकरी संप्रदाय तुम्हाला उघडा मंत्र जाणार रामकृष्ण राहणार की जमत नाही तुम्हाला ते म्हणजे छो छाव कंडा दोरी काय महाराज विठाला विठाला इथे संत संगती निरंतर प्रेम धन हे भंडार मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम महत्वाचं आहे हे बा प्रपंच असो घरातला व्यवहार असो आणि या ठिकाणी प्रेम असलं तर सगळं सुटतं प्रेम नसेल तर मजा नाही मग प्रपंचाला प्रेम लागतो व्यवहाराला प्रेम लागतो तर हा परमार्थ आहे परमार्थ प्रेमाशिवाय त्या ठिकाणी असणारा फिकट आहे प्रेमे विन भजन अर्था विन पेथी प्रेम सुख दे प्रेम सुख म्हणून तुम्हाला संत संगत सांगत आहे इकडं एका कैकेला
व्यक्तीला संगती झाली, रामराज्याचं वाटोळं झालं. आणि दुसरा विषय घ्या, एका व्यक्तीला एक डाकू होता या भारताचा आद्य डाकू, ज्याने 7 राजन खडे टाकून शुद्ध ब्राह्मण, तुम्हाला पाण्यासारखं वाटतं कुठं झाली मी, आणि शुद्ध 7 राजन त्या ठिकाणी असणारे खड्याने त्या ठिकाणी भरले होते महाराज. एवढा पातकी डाकू तो असणारा, आणि एक वेळ त्याला एका साधूची सहज भेट झाली नारदाची. मग नारदाने सांगितलं, बाबा तू काय करतोय? त्याला कुराड उघडली नारदावर, हे बघ मला मार, तू मारल्याबद्दल तुला दुमत नाही, पण हे काम कर, तू जे करतो हे पाप हे कोणाकरता करतो? म्हणजे मला पोरं आहे, बायका आहे, अमुक आहे, तमुक आहे, मी सगळ्या करता करतो. म्हणले ठीक आहे, तू करतो ना, मला तू काय कर, या झाडाला बांधून टाक, घरी जा, तुझ्या पोरांना बायकोला विचारून ये, मी जे पापाचा पैसा आणतो, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, मग हे पातक करून तुम्ही याच्यात असणारे सहभागी होताल का? बायको म्हणले नाही नाही नाही, हे तुमचं काम आहे, आम्हाला काय? पोरं म्हणले आम्हाला जन्म दिलाय, तुम्ही कराव. आणि मग त्या ठिकाणी त्याला पस्ताव झाला काका, आणि आला नारदाचे पाय धरले, नारदा कोणी नाही रे कोणाचे नांती, अरे बाबा खरं तू म्हणला तेच आहे, आता सांग काय करू? म्हणले काहीच करू नको, तू राम 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 म्हण. आता ते राम राम म्हणलं की ते मारा 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 यायचं. नारद म्हणले मारा मारा मारा, पण असं म्हणत म्हणले तुला जेवढं जमन तेवढं मारा 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 मारा, काय होतं तुला तुझं? राम 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 असा शब्द उच्चार करत असला महाराज, तर त्याच्यावर वारुळ चढलं. 12 वर्षांना नारद आले, पाहिलं तर त्याच्यावर वारुळ चढलं. मला सांगायचं तात्पर्य, संतांची संगती घडली तर तो असणारा डाकू या भारताचा मोठा कवी झाला. आणि आपण ज्या राम जन्मीचा उत्सव साजरा करतो, ते रामकथा राम जन्माच्या अगोदर त्याने त्या ठिकाणी लिहिली. कोळ्याची कीर्ती वाढली ना रामायण आधी, असे त्या ठिकाणी प्रमाण आहे. म्हणून संगती करा, वाईटाची संगत करू नका. एक लक्षात सांगतो, एका ब्राह्मणाची गाय, बिचारी ब्राह्मणाने गाय पाळली, आणि ती रोड गाय होती आपली, जेवढं खायला टाकलं तेवढं खायचं, बाकी काही नाही. आणि त्या गावात एक असणारी शानी गाय होती. ती गायने काय करायची, काय त्या ठिकाणी मोकळी शलका 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 माल खायची, आणि ताजी बंब बनली ती. आणि एक वेळ त्या ब्राह्मणाच्या गायीकडे आली, आणि ते सांगितलं, काय म्हणले तुला खायला भेटत की नाही? काय म्हणे आमचे भडजी बुवा त्या ठिकाणी गरीब आहे, एखादी या ठिकाणी दिली, एखादी पेटी ती येते ती खाते, त्याच्यावर माझं जेवण चालू. तू एक काम कर, काय कर, माझ्या सोबत चाल, माझ्या संगतीत चाल, तुला अशी त्या ठिकाणी खाऊ घालते म्हणले. मग त्या ठिकाणी त्या गायीनं दोर तोडली, आणि तो दोर तोडून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गायी सोबत गेली. गायी सोबत गेल्यावर शेजारी एक असणारा मळा होता, त्या मळ्यात त्या ठिकाणी असा असणारा माल जोरात आला. महाराज लक 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 करत आहे, ज्वारी घ्या, गहू घ्या, मक्का घ्या, कोणतं घ्या. आणि या गायीनं काय केलं, शेंडे 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 हाणली. आणि बामणाची गाय तिच्या बापाला माहित नव्हतं, तिनं जे सुरू केली बोलतं बुडापासून शेंड्यापर्यंत, तोपर्यंत त्या ठिकाणी ती चालली वळलावी. हिनं ज्यानं खाल्लं ते सगळं येडा फिरून आणली. आणि तेवढ्यात तो मालक आला, तिनं पाहिलं, कुपट लागली, कुपटून उड्या मारली आणि निघून गेली. जसा मालक आला आणि जशी बामणाची गाय धरली आणि आशीना बदलली आणि भर चौकात नेली, आणि बामणार म्हणे भडजा याच्याकरता काय पाळली का तू? काय म्हणलं, माझा किती माल खाल्ला, माझा द्रश संपला. संगती वधाळाची केली तर त्या ठिकाणी मार खाण्याची पाळी आली. विचार हसू नका, आपलं तसंच आहे. म्हणून संगती चांगली करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असं नारायण महाराज सांगतात. आणि शेवटी नारायण महाराज सांगतात, आमच्या वंशाची जी परंपरा आहे ती शेवटचं विष्णुदास नारा, हरे 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 विष्णुदास नारा.
आमुचे वंशी ऐसे परंपरा अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन आम्हा व्रत एकादशे देव केशव तीर्थ तुळसे अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन संत संगती निरंतर प्रेमधन हे अनेक नेने बा साधन. एक वेळेस अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायाच्या नियमाने भजन करून 5 मिनिटाच्या सेवेला पूर्ण विराम. विष्णुदास नारा आमोचे वंशी परंपरा. आज घेतलेला अभंग आणि अभंगाद्वारे संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर निवासी आणि पांडुरंगाचे लढवाळ भक्त ज्या ठिकाणी प्रेम या असणाऱ्या भावनेतून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नामदेव महाराज. ज्ञान दृष्टीने पाहिलं तर ज्ञानोबा आहे, शांतीच्या दृष्टीने पाहिलं तर त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्याच्या दृष्टीने पाहिलं तर जगद्गुरु तुकोबा आहे. तशाच त्या ठिकाणी या संत शिरोमणी नामदेव महाराजांचे चिरंजीव. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं कुटुंब असेल तर ते कोणाचं काका? नामदेव महाराजांचं. ज्यांच्या घरामध्ये किती व्यक्ती? 14 आणि बाहेरची आलेली एक 15. दासी झनी, झनीने ज्या ठिकाणी झनीचा स्वीकार दामाशेटीने केला म्हणजे ते 14 आणि त्या ठिकाणी जनाबाई धरून 15. हे 15 असणाऱ्या व्यक्तीचं कुटुंब. आणि एक वेळेस संत शिरोमणी नामदेव महाराजांनी असा संकल्प केला ज्याप्रमाणे या ठिकाणी वाल्मिक ऋषीने शतकोटी रामायण केलं. चरितम रघुनाथसे शतकोटी प्रविस्तरम एक एकमाक्षरम पुरुषा महापातकनाशरम. असं शतकोटी रामन त्यांनी केलं. आपल्यालाही त्या ठिकाणी एक असणारा मोठा आणि गाथा तयार करायचा आहे, तेवढे अभंग तयार करायचे आहे शतकोटी. मग हे साकडं पांडुरंगाला पडलं. पांडुरंग परमात्मा म्हणले अरे माझा नामा असा आहे कसा वेळा? तर नामा भोळाच आहे. कारण नामाने संकल्प केला ही गोष्ट खरी आहे, पण त्या ठिकाणी पांडुरंग आले, सांगितलं नामदेवा हे कसं शक्य रे? कारण ज्या ठिकाणी ज्या वाल्मिकाने केलं त्यावेळेस कर्तयुग होतं. कर्तयुगाचं आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. ते सहज त्याच्याकडून सफल झालं. आता हे कलियुग आहे. कलियुगाचं आयुष्य अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते असे अनेक प्रमाण आहे. म्हणून कसं शक्य आहे? पण नामदेव महाराज म्हणले देवा आता ते काय व्हायचं होईल, माझा संकल्प केला. पण इथं पांडुरंगाला त्या ठिकाणी कारण त्याचं असं आहे नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम. आता मी नेम केला, हे काय करायचं तू कर. असं केल्यानंतर सांगितलं सगळ्या घरच्या मुलीला, सुना लेकी काय सर्व त्या ठिकाणी कुटुंब, नारा मादा विठा गोंदा हे 4 मुलं होते. आणि तुम्ही सगळ्यांनी आता कवित्व करायचं आहे, सगळ्यांनी अभंग लिहायचे आहे. म्हणून सगळे त्या कामाला लागले. जनाबाई सगट. मग या सगळ्याने ती मदत केली आणि त्या ठिकाणी ते पूर्ण करायचा प्रयत्न केला. म्हणून इथे नारा मारा सांगतात विनवी विष्णुदास नारा. मग हा असणारा अभंग कोणाचा आहे?
नामदेव महाराजाचे मोठे चिरंजीव नारा महाराज याने केलेले हे अभंग, आणि तो अभंग आज आपल्या या असणाऱ्या कृष्णपुरवाडीमध्ये आपल्या सज्जनाच्या सेवेकरता मी उपस्थित केला आहे। माझ्या मतीला सुचेल तसं, माझ्या असणाऱ्या मतीला जमल तसं मी या अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आपली दिलेली वेळ संपली, कारण मी काकाला येताना पहिलं विचारलं कीर्तन किती वाजता त्या ठिकाणी समाप्त करायचं, ते म्हणजे नाना 10:30 ते 11:45 पर्यंत हरकत नाही, म्हणून बरोबर आता 11:45 आपला काठा आला। जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा सांगतो की ज्या असणाऱ्या आळंदी क्षेत्रामध्ये 1984 ला मी सिद्ध बेटावर जयराम बाबा भोसले यांच्या संगतीमध्ये, यांच्या सान्निध्यामध्ये थोडे 5 दिवस राहून ज्ञानोबराच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे या ठिकाणी ज्ञानोबरायांचा असणार त्या ठिकाणी कृपा, हे कृपादान केले संती कल्पांती ही सरेना, यांच्या कृपेने मी आतापर्यंत बोललो। म्हणून एक बेतांचं भजन करून शिवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर आता कीर्तन संपलं, परंतु पुन्हा शिकवे सांगतो, मला ज्याने सहकार्य केलं आमचे सुदाम देवा विनेकरी, आमचे बाबा गावातलेच का तळकरी आमचे बाबा, आणि हे 2 जोडी काका आधी करून हा जो असणारा आमचा सोपान काका, माऊली, गुरुबा काका, सावता महाराज, कोण असे सांगता येत नाही, कालांतराने काही होऊ शकतात, पण असे सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं। आपल्या समोर मुलगा काय वय महाराज, पण अगदी पोषक त्या ठिकाणी वाजवलं। आता काही राहिलं ते पूर्ण होईल, तुला आमचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना सहकार्य केलं, धन्यवाद देतो। त्याप्रमाणेच या ठिकाणी सिस्टीम सुंदर, त्यात काकाला मला काहीतलं कळत नाही, ठरवलं कळत नाही, आणि हिको कळत नाही, आपलं आलं की सेवा करायची, नाही तर हे मोठे मोठे कीर्तनकार अरे इको द्या इको, हा थोडा टर्बल आता टर्बल निको जो असतो इकडे 10-15 मिनिटं जाते, चिंतन कमी पडतं, पण आपलं चिंतन करायचं, आपला वेळ जो आहे तो द्यायचा आहे असो, म्हणून या ठिकाणी सुंदर आहे। आता तुम्ही हे लोकांनी केली, माझा नंबर घेऊन मला पाठा ठेवल्या, म्हणून हा मला आनंद आहे, मला दाखवू द्या गावातल्या लोकांना काय लोकांचा आनंद आहे। अरे या वाडीमध्ये सुरुवातीला वाटलं नाही, श्रोते भरपूर आहे, फक्त एक चूक आहे तुमची, काय तुमचा जो असणारा असा बाजूला न बसता तुम्ही जर कीर्तन करायचं समोर जर बसले ना, तर काही वेगळं वातावरण तयार होतं। आता त्याला हरकत नाही का बसत, तुम्ही चांगले बसले बिचारे, अजून डोळ्याला डोळाने सर्वांगाचे कान करून ऐकत आहात, म्हणून त्या ठिकाणी आज मी तुम्हा सर्व कृष्णपुरवाडीकरांना धन्यवाद देतो। हा जो सोहळा तुम्ही सुरू केलाय, तुम्हाला त्या ठिकाणी भगवान परमात्मा करो तुमच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये धन समृद्धीमध्ये वाढ हो, आणि तुमच्या हातून असे कार्यक्रम घडत राहो, कारण एक असणारा सिद्धांत सांगतो मी सेवेला पुनराम देतोय। हस्तम पवित्र यदी दान पुण्यम, पादम पवित्र यदी तीर्थयात्रा, मुखम पवित्र यदी नाम घोषम, हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठा। तुम्हाला देवाने हात दिले, या हाताने त्या ठिकाणी दान करा, धर्म करा, अन्नदान करा, कुठे गरीबाला, आडल्या नडल्याला, आणि त्या ठिकाणी मदत करा, तुमचं देव कल्याण करेल। पाय चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, पायी वारी करा, पंढरीला जा, आळंदीला जा, पैठणला जा, देहूला जा, 4 धाम करा, सगळं काही करा, पाय तोपर्यंत चांगले तोपर्यंत, आणि मुख चांगलं दिलं देवाना तोपर्यंत हरी रामकृष्ण हरी काहीतरी म्हणा, त्याच्या मनात आलं असं करीतो, काय घेता मनात, अहो त्याच्या मनात आल्यावर त्याच्या मनात आल्यावर ही मनाचा स्फोट होऊ शकतो, त्याच्या मनात आल्यानंतर नाही ते होऊ शकतं, हे त्याच्या मनात आल्यावर, म्हणून ते येऊ नये तोपर्यंत आपण आपल्या मुखाने पवित्र नामघोष करायचा आहे, आणि आपलं हृदय सगळ्याकरता पवित्र ठेवायचं। आपल्याला कोणी शत्रू जगात दिसलाच नाही पाहिजे असं हृदय त्या ठिकाणी ठेवलं तर आपलं कल्याण जेव्हा झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या अभंगाचा भावार्थ, गोलार्थ, मैतार्थ झाला असं समजा। पुनश्च एक वेळेस
मला ज्या ठिकाणी काकाने विनंती करून या ठिकाणी सेवा दिली, मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हा तुमचा उत्साह आनंद पाहून माझं मन भारावून गेलं आणि आपोआप त्या कार्यक्रमाला स्फूर्ती निर्माण झाली. आणि 2 तास कुंडले गेले, अजूनही मला कळलं नाही. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी आपल्या हनुमंतरायाच्या चरणी आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल सूचना देतो. झालेली कीर्तन सेवा पुढच्या नंबर महाराजाचा झालेली कीर्तन सेवा हरिभक्त परायण